की आमची ट्रेनच कॅन्सल झाली. इतका सारा पसारा मी मांडून ठेवलाय. ऍक्च्युली पसारा नाही म्हणता येणार त्याला. कॅप वगैरे आणि इकडे सगळं माझं कॉस्मेटिक वगैरे आहे. इकडे शूज आहे दोघांचे पण. तर इतके सारे आमचे कपडे वगैरे बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही कुठे चाललो फिरायला. आणि हे बघा तुम्हाला इकडे दिसतंय ना, आमच्यासाठी आईने टिफिन दिलाय. बटाट्याची चटणी आणि पोळ्या. सिम्बाचे मालक सिम्बाला भेटताय. सिम्बा, मालकाच्या मनातली तळमळ समजू शकते मी. व्यवस्थित जा, व्यवस्थित या, काळजी घ्या एकमेकांची. तर फायनली आता आमचा प्रवास सुरू होतोय मुंबई ते दिल्ली. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग थोडासा स्पेशल आहे आणि इथून पुढचेही व्लॉग म्हणजे 5-6 व्लॉग असे छान असणार आहे. कारण की आम्ही दोघेही कुठेतरी चाललो आहे बाहेर फिरण्यासाठी. सो मग आज आमची पॅकिंग वगैरे चालू आहे. सो मग सकाळपासून आवरासावर चालू आहे. कपडे वगैरे शॉपिंग तर 2-3 दिवसापासून, 2-3 दिवस नाही म्हणता येणार, खूप आधीपासून शॉपिंग चालू होती आमची. सो शॉपिंग वगैरे सगळं काही आमचं झालं आहे करून. आता फक्त पॅकिंग वगैरे करायची आणि आम्हाला निघायचं एवढंच बाकी आहे. सो चलो तुमच्यासोबत शेअर करते आम्ही काय काय कपडे घेतले. हे बघा, इतका सारा पसारा मी मांडून ठेवला आहे. ॲक्च्युली पसारा नाही म्हणता येणार त्याला. जे काही सोबत न्यायचे ते सगळे काही कपडे इकडे घडी वगैरे करून ठेवले. ह्या इकडे 2 बॅग घेतले आहे. हे जे बॉक्स पडलेले दिसत आहेत ते आमच्या शूजचे बॉक्स आहेत. आणि ह्या 2 आमच्या बॅगा आम्हाला पॅकिंग करायची आहे. तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा इकडे हे आहे जॅकेट्स वगैरे घेतलेले दोघांचे पण. त्यांचे पण कपडे, माझे पण कपडे वगैरे सगळं काही घेतलं आहे. स्वेटशर्ट्स वगैरे सगळं काही घेतलेलं आहे. इकडे हँड ग्लोव्ज आहे दोघांचेही, सॉक्स, मफलर्स, कॅप वगैरे. आणि इकडे सगळं माझं कॉस्मेटिक वगैरे आहे, मॉइश्चरायझर, लोशन वगैरे. अँड इकडे शूज आहे दोघांचे पण आणि जॅकेट्स वगैरे बघू शकता. सो इतकं सारं आमचं आहे. तर दिसतच आहे तुम्हाला इतकी सारी आमची शॉपिंग आणि आमचे कपडे आहे. शॉपिंग म्हणजे काही घरातले होते आधीचे आणि काही आम्ही जे पाहिजे होतं, जे हवं होतं ते घेतलंय. तर इतके सारे आमचे कपडे वगैरे बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही कुठे चाललो फिरायला. जर तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठे जातोय तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं आम्ही नक्की म्हणजे कुठे जात असू. तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचं आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल पण की आम्ही कुठे चाललोय नेमकं. तर आता हे सगळे जे मांडून ठेवले मी, व्यवस्थित घड्या वगैरे करून ठेवल्या, ते आम्हाला आता पॅकिंग करायची. तर 2 बॅगांमध्ये मी तुम्हाला बॅग दाखवलं त्याच्यामध्ये. सो आमची आज 5 वाजेची ट्रेन आहे आणि आम्हाला आज निघायचं आहे. तर मग आता ऑलमोस्ट 1 ते 1:30 वाजलेला आहे. तर आम्ही पॅकिंग वगैरे करू पटापट आणि त्याच्यानंतर मग निघू आम्ही. सो आम्ही तुमच्यासोबत आमची जर्नी शेअर करतो, ट्रॅव्हलिंग जर्नी. सो तुम्हीही बघत राहा आणि पुढचे आपले व्लॉग खूप छान छान येणार आहेत, खूप मस्त येणार आहेत. सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता आम्ही आमची पॅकिंग वगैरे करून घेतो मस्तपैकी, कारण की आम्हाला थोड्याच वेळात निघायचं पण. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. म्हणजेच की मी जो आपला काल नेक्स्ट डे कंटिन्यू करते ह्या व्लॉगमध्ये. कारण की आमचं झालं असं की आम्हाला जायचं होतं. काल बॅग पॅकिंग वगैरे केली, ते पण तुमच्यासोबत शेअर केलं. पण झालं असं की आमची ट्रेनच कॅन्सल झाली. म्हणजे आमचे तिकीट्स कॅन्सल, कन्फर्म नव्हते त्याच्यामध्ये कॅन्सल झाले. सो मग आम्ही आज चाललोय आत्ता सकाळी. आता 8 वाजले. तर 9:30ची ट्रेन आहे आमची. सो आम्ही चाललोय. आणि हे बघा तुम्हाला इकडे दिसतंय ना, आमच्यासाठी आईने टिफिन दिलाय. बटाट्याची चटणी आणि पोळ्या. आई म्हणे प्रवास करून आपल्याला भूक लागते वगैरे वगैरे. सो दिलंय आम्हाला एवढं काही असं. तर आता आम्ही निघतो. आमची बॅग पॅकिंग वगैरे ते सगळं ऑलमोस्ट डन आहे. फक्त आता हे पॅक करतो आणि सिम्बाला भेटतो. बघू आपला सिम्बा. सिम्बाचे मालक सिम्बाला भेटताय. सिम्बा बाय बाय, आम्ही चाललो. बाय बाय सिम्बा, आम्ही चाललो. यायचं का तुला? अय सिम्बा, का असं झालं तर आपण आलो त्याने आपल्याला ओळखलंच नाही. मग तू ओळख मला बरं का सिम्बा, आम्ही चाललोय आता. ते दिवा बरं का.
हो आम्हाला ओळख ना तू. आईला त्रास द्यायचा नाही. त्रास नाही द्यायचा. इकडे बाय, त्रास नको देऊ. हं गाप 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 गाप. मालकाच्या मनातली तळमळ समजू शकते मी. आम्हाला निघायचं होतं तर आम्ही दोघांनीही देवबाप्पाचं दर्शन घेतलं. आपण कुठेही निघतो तर आधी घरातल्या देवाचं दर्शन घेऊनच निघतो. त्यानंतर मग आम्ही दोघांनी आईचं पण दर्शन आशीर्वाद घेतला आणि मग त्यानंतर आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. वागता नाही ते आता काय करू, जाऊ दे. आईंचा आशीर्वाद, देवबाप्पाचा आशीर्वाद घेतलाय आम्ही. देवाला फिरायला चालले आईचा आशीर्वाद घेऊन. मग देवांना नाही चालले तुम्ही. वेगळ्याच करामती करून येऊ नका. व्यवस्थित जा, व्यवस्थित या, काळजी घ्या एकमेकांची. येस. बर्फ पडत असेल तिथं जास्त वेळेचाळी करू नका. मी तर करणार आहे वेळेचाळी. हॅपी जर्नी दोघांना पण. थँक्यू. तर आता आम्ही फायनली निघालोय बॅगा वगैरे घेऊन आणि आजीनी पण आम्हाला आशीर्वाद दिलाय. नीट जा, नीट या, सांभाळून राहा असं सांगितलं आजीनी पण आम्हाला. स्वतः आम्ही चाललोय. दादा आणि आई आम्हाला स्टेशन पर्यंत सोडवायला येत आहे. तर बघा आम्ही फायनली स्टेशनला आलोय. हे नाशिक रोडचं रेल्वे स्टेशन आहे. सो आता आम्ही आलोय आणि इकडे आमच्या बॅगा आणि दादा आणि आई आम्हाला बाय बाय करायला आले. तर फायनली आता आमचा प्रवास सुरू होतोय. आम्ही आता नाशिकवरनं मुंबईला आलो. आता मुंबई ते दिल्लीला जायचं आहे आम्हाला. सो आता आमची ट्रेन वगैरे आहे 5:30 वाजता निघणार आहे. सो मग आता आम्ही ट्रेनमध्ये वगैरे बसलो. आमच्या सीट वगैरे बघितले, बॅगा वगैरे ठेवून दिल्या आणि आता आम्ही बसलो. अजून ट्रेन निघायला जवळपास अर्धा तास आहे. सो चलो, छान वाटतं. अशी काही ट्रेन आहेत 3 AC 3rd AC आहे. मस्त प्रॉपर. चलो बाय बाय. भेटू परत. हे बघा अशी काही आमची ट्रेन आहे. 3rd AC आहे. निघालोय आता आम्ही फायनली. आमची ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्मला. सो आम्ही बसून घेतलाय. आमची बॅग वगैरे पण ठेवलेला आहे. चलो भेटू आपण लवकरच. कुठे चालू आहे आम्ही तुम्हाला कळेलच. आमचं थांबलं मे बी अंदाज आला पण असेल. आता इथून आम्ही चालू दिल्लीला. सो दिल्लीला गेल्यानंतर पण दिल्लीचं तुम्हाला दर्शन होईलच आमच्या ब्लॉगमधून. बघू आपण. चलो बाय. अशी आहे आमची मागे पण पिलो वगैरे सगळं काही देतात तिकडे. ही बघा ही आहे आमची ट्रेन राजधानी एक्सप्रेस. तर बाहेरचा पण जास्त आवाज येत असेल तुम्हाला पण तो इग्नोर करा. आणि हे बघा अशी आहे आमची ट्रेन आणि इकडे आमचं सीट इथे मध्ये मस्त ट्रेन आहे आमची. फुल 3 AC प्रॉपर क्लिनिंग आहेत आतमध्ये. तर आता आम्ही निघालो आहेत आणि ट्रेनमध्ये बसल्याच लगेच आम्हाला ब्रेकफास्ट आला आहे. याच्यामध्ये काय बघू आपण. ब्रेकफास्टमध्ये बिस्किट वगैरे, चिक्की, सँडविच है, यहाँ पर कुछ तो है, सॉस वगैरह असं काय आलंय. हे असतं AC टायर. AC ट्रेन 3 AC बुक केल्याचा फायदा. थोड्याच वेळाने आम्हाला संध्याकाळी आले की आम्हाला चहा कॉफी पण येणार आहे. तर आम्ही आता एन्जॉय करू. आले आमच्यासाठी. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करतो. फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे कसं लागतंय, काय लागतंय, खाऊन समजेल आम्हाला. आणि आम्ही फायनली निघालोय. मी बसली आहे आणि मला झोप तर येत नाही पण तुम्हाला एक दाखवते. मी झोप लागली डायरेक्ट झोप. आणि मी बसली मोबाईलमध्ये टाइमपास वगैरे करत. कारण की थोड्या वेळाने आम्ही जेवण वगैरे करू त्याच्यानंतर मग झोपून घेऊ आम्ही. सो त्याच्यासाठी मी आधी थोडा टाइमपास करते. तर काहीच तुम्हाला सांगते मी. आम्हाला ट्रेनमध्ये बसून फक्त 2.5 तास झाले. ट्रेनमध्ये
आम्हाला ट्रेनमध्ये बसून फक्त 2.5 तास झाले आणि आम्ही आल्या ब्रेकफास्ट केला, ते तर तुमच्यासोबत शेअर केला. आणि आता ऑलमोस्ट 7:30 वाजले, तर आमच्यासाठी लगेच जेवण आलं आहे. जेवणामध्ये राईस आहे, दाल आहे आणि ड्राय व्हेज डिश म्हणजे सुकी भाजी आहे. इकडे दही दिलं आहे, इकडे पनीरची भाजी आहे. सो असं काही आम्हाला जेवण नाही दिलं आहे. दोघं सगळ्यांना जेवण आलं आहे. तर काहीच आता आमचं जेवण वगैरे करून झालंय. जेवण तर खूप छान होतं. नाही खरंच म्हणजे जेवण खूप छान होतं. खूप मस्त होतं जेवण, भारी जेवण होतं. आता आमचं जेवण वगैरे झालंय. आता आम्ही झोपून घेऊ थोड्या वेळाने आणि डायरेक्ट उद्या सकाळी भेटतो तुम्हाला. चलो बाय. तुम्हाला नाईट व्ह्यू बघा. बाहेरचं नाही दिसत आहे, मधले दिसतं कारण की पॅक काच आहे त्याच्यामुळे. चलो. तर आता फायनली आम्ही दिल्लीमध्ये पोहोचलो आहे आणि आता आम्हाला जे पिकअप करायला येणार आहे ते आमच्यासाठी वेट करत आहे. सो आम्ही चाललो आहे आणि थोडासा दिल्लीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बघू शकता किती उंच बिल्डिंग आहे. रस्ते सकाळी सकाळी खूप सारा धुकं पडलेलं आहे.